शेतकरी मित्रांनो, जे काही गेल्या वर्षीचा खरीप पीक विमा आहे तो आता या 2 पिकाचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर मंजूर झालेला आहे. लवकरात लवकर खात्यावर जमा होणार आहे. यामध्ये कोणते मुख्य 2 पिकं असणार आहेत. हेक्टरी 36,000 रुपये कोणाला मिळणार आहेत आणि त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, हे पैसे मिळणार असले तर कोणत्या तारखेपासून मिळायला सुरुवात होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, सर्वात प्रथम नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओला सुरुवात करतो. तुम्हाला माहिती आहे, जे काही गेल्या वर्षीच्या अति पावसामुळे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करण्यात आला होता. त्यामध्ये महाराष्ट्रातील 34 जिल्हे मंजूर होते. 34 पैकी सुरुवातीला 8 जिल्हे मंजूर होते. मागून इतर जिल्हे पण मंजूर करण्यात आले, कारण की परतीच्या पावसामुळे खूप सारं शेतकऱ्यांचं नुकसान झालं. शेतकरी मित्रांनो, हे झालं नुकसानाचं. आता हे नुकसानाचा पीक विमा अद्याप मिळाला नव्हता. का मिळाला नव्हता? यामध्ये बरेचसे शेतकऱ्यांचे क्लेम असो किंवा काही शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेम करायला सांगितले होते. काही शेतकऱ्यांनी क्लेम करून सुद्धा त्यांची तक्रार घेण्यात नव्हती आली. तक्रार घेण्यात आली तर आता इथून पुढे जे काही पीक विमा 9 कंपन्या होत्या, त्या कंपन्या गोंधळ घालू लागल्या की आमचा निधी म्हणजे की काही सरकार पैसेच पाठवित नाही आणि पैसे आले नाही तर तुम्हाला कुठून पाठवावं, असे बरेचसा गोंधळ झाला. तो गोंधळ आता संपूर्ण संपलेला आहे. आता पैसे कधी मिळणार आहेत तर ते पाहूया. पण त्याआधी यासाठी तुम्ही पात्र आहात का? कारण की शेतकरी मित्रांनो, या पीक विमा कंपन्याने खूप सारे शेतकरी अपात्र करून टाकले. कारण की ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता, पण काही शेतकऱ्यांना पीक कर्ज काढलं होतं म्हणून अपात्र करण्यात आले. काही शेतकऱ्यांनी पीक नोंदणी केली ती पण पीक पाहणी केली नव्हती म्हणून अपात्र करण्यात आले. काही शेतकऱ्यांनी पीक विमा भरला, पीक नोंदणी केली, पीक पाहणी केली, पण काही शेतकऱ्यांनी पिकाची तक्रार जेव्हा पीक नुकसान होते तेव्हा तक्रार न केल्यामुळं हे अपात्र करण्यात आहेत. आता शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे बरेचसे शेतकरी अपात्र केल्यामुळे शेतकऱ्यांची खूप सारे म्हणजे की कमी शेतकरी पात्र आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही ना काही शेतकऱ्यांचे पैसे जमा आहेत, कारण की पहिला टप्पा हा शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकण्यात आला होता. पण सोयाबीन आणि कापूस हे 2 पिकाचं काही शेतकऱ्यांचे पैसे राहिले आणि काही शेतकऱ्यांचे कापूस आणि तूर या पिकाचे पण पैसे राहिलेले आहेत. शेतकरी मित्रांनो, हे तिन्ही पिकं आहेत, पण आता सध्या 2च पिकाचा मंजूर करणार आहे, म्हणजे की सोयाबीन आणि कापूस मुख्य पिकं. तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये महाराष्ट्रातील परभणी असो, हिंगोली असो, छत्रपती संभाजीनगर असो, बीड असो, धाराशिव असो, अहिल्यानगर असो, नांदेड असो, यवतमाळ असो, अकोला असो, अमरावती असो, त्यानंतर आपले नंदुरबार असो, गोंदिया असो, गडचिरोली असो, त्यानंतर वर्धा असो, अशा प्रकारे 34ला 34 जिल्हे मंजूर करण्यात आलेले आहेत. आपण तरी पण शेतकऱ्यांची एक मागणी होती की हे पैसे लवकरात लवकर जमा व्हा. शेतकरी मित्रांनो, जे काही शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला सांगितलेली आहे, ही कर्जमाफी ही आता ऐन स्टेपवर आली आहे. 30 तारखेपासून शेतकऱ्यांची कर्जमाफी सुरू होणार आहे. तर सप्टेंबर महिन्यामध्ये ही जे काही शेतकऱ्यांचा पीक विम्याचा दुसरा टप्पा आहे हा त्यांच्या खात्यावर जमा होईल असं मला वाटते. कारण की कर्जमाफीच्या जी काही शेतकऱ्यांची नोंदणी आहे, कोणते शेतकरी पात्र आहेत, कोणत्या शेतकऱ्यांनी 2019ला जे काही कर्जमाफी होती त्याचा लाभ घेतला होता, पण मग तिथून पुढं कोणत्या शेतकऱ्यांनी कर्ज काढले आहेत यांची समध्यांची यादी काढणं चालू आहे. समधी शेतकऱ्यांच्या कर्जाची म्हणजे की तयारी करणं चालू आहे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी 30 जुलैनंतर म्हणजे 30 जुलैपासूनच सुरू होणार आहे. म्हणून शेतकऱ्यांची कर्जमाफीचा जे काही गोंधळ आहे ते पार पडल्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांचं हे जे काही पीक विमा आहे 2026 2025चा खरीप पीक विमा हा त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल, दुसरा टप्पा, असं मला वाटते. तुम्हाला काय वाटते कमेंट करून सांगा. मी फक्त हा व्हिडिओ कासाठी केला आहे, सोशल मीडियावर बरेचसे व्हिडिओ येत आहेत की जे पीक विमा जमा होणार, आज होणार, उद्या होणार. शेतकऱ्याची दिशाभूल न होता योग्य ती माहिती देणं आमचं काम आहे. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करा आणि तसेच मित्रांना पाहुण्यांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ते बी सतर्क होतात. आणि हो मित्रांनो, जर आधार कार्डची केवायसी केली नसेल तर बँकेला लिंक करून केवायसी करून ठेवा, जेणेकरून पैसे आल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये व्यवस्थित येतील, नाही तर काही शेतकऱ्यांच्या अडकून राहतात. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ, तोपर्यंत धन्यवाद.